श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी अतिशय आनंदी आहे कारण मला ज्यांचा सहवास लाभतो आहे आणि हा संवाद माझा ज्यांच्यासोबत घडतो आहे ते आहेत प्राध्यापक भास्कर चंदन शिव सर. होय, मराठीतील अतिशय दिग्गज साहित्यिक, ज्यांचं साहित्य ग्रामीण मराठी साहित्याला एक नवा आयाम देणारं साहित्य म्हणून आजही सर्वत्र लोकप्रिय आहे, ज्यांचा चाहता वर्ग या जगभरात पसरलेला आहे आणि ज्यांनी अनेक पिढ्या पाहिलेल्या आहेत, अनेक पिढ्यांना घडताना बिघडताना पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर माती, माणूस आणि त्यांचं जगणं ह्या सर्वांशी त्यांच्या साहित्याची नाळ जुळलेली आहे आणि त्यातून जे व्यक्त होतं ते त्यांचं चिंतन आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सर, तुमचं स्टोरीटेल कट्ट्यावर खूप खूप स्वागत. आभारी आहे सर, आभारी आहे. सर, तुमच्या अनेक कादंबऱ्या म्हणजे तुम्ही लिहिलं खूप निवडक, मात्र आजही आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. सर्वांना ते प्रचंड आवडतं. मी ज्या ज्या साहित्यिकांना भेटलेलो आहे, अनेकदा आमच्या कट्ट्यावरती अनेक मोठे साहित्यिक आलेले आहेत किंवा वाचक आलेले आहेत, त्यांनी देखील तुमची कायम आठवण काढलेली, कारण पुस्तक रूपाने किंवा तुमच्या शब्दांतून तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहात. आणि कळम असा उल्लेख केला की मला अगदी आवर्जून अनेकांनी सांगायचे की तुम्ही भास्कर चंदन शिव सरांना ओळखता का, आणि आज तो योग आलाय. मला खूप आनंद होतोय. माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की आपण हा जो भेद करतोय साहित्यामध्ये की ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, अमुक साहित्य, तमुक साहित्य, हा जो ट्रेंड आहे हा अर्थात गेले 50 वर्षांपासून आपण पाहत आलेलो आहोत, 60 नंतर मुख्यत्वे, आणि जेव्हा तुमची लिखाणाची सुरुवात त्याच काळात झालेली होती, तर तो ट्रेंड आता रिलेव्हंट आहे का? समकालीन साहित्य जर आपण पाहिलं तर हे जे टप्पे आहेत, वेगवेगळे स्थित्यंतर घडलेले आहेत, त्याकडे तुम्ही कसं पाहता? तो ट्रेंड अजून रिलेव्हंट वाटतोय का तुम्हाला? सर, मला तुमच्याशी बोलताना अतिशय आनंद होतोय. आनंद अनेक कारणाचा असू शकतो का आपण या नवीन माध्यमाच्या समोर बोलतो आहोत याचाही आनंद होऊ शकतो. पण सगळ्यात आनंद तुम्ही माझ्या गावचे आहात. तुम्ही या गावची माती पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, भाषा लक्षात घेतलेली आहे, तेव्हा माझ्या गावातल्या माणसाबरोबर बोलतो आहोत असं एक मला कुठेतरी मनामधून फिलिंग होत आहे. म्हणून मी एक तटस्थ अशा स्वरूपाचं बोलणार नाही. माझ्या बोलण्यामध्ये एक आत्मीय भाग असेल, तर तो आत्मीय भाग हा अभ्यासाचाच एक भाग असणार आहे. सर, की साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो, साहित्यासंबंधीच्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत, साहित्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे विषय आहेत. साहित्याचा अभ्यास करत असताना स्वतंत्रपणे साहित्याचा आणि विषयाचा अभ्यास करणारे विभाग आहेत. अशा काळामध्ये मराठी साहित्यामध्ये, ते मराठी साहित्य म्हणजे काय, इथून मी सुरुवात करतो. साहित्य हे साहित्य आहे म्हणजे काय आहे? साहित्य माझ्या संस्काराचा, साहित्य माझ्या जगण्याचा, साहित्य माझ्या आस्थेचा, असा कुठेतरी एक ऋणानुबंध साहित्यासंबंधी असायला लागतो. पण जेव्हा एक अभ्यासाची सोय म्हणून अभ्यासकांनी किंवा मान्यवरांनी साहित्यामध्ये काही एक वर्गवारी केलेली आहे. मुळामध्ये साहित्य दलित असत नाही, ग्रामीण असत नाही, साहित्य हे साहित्य असतं. हे जरी खरं असलं तरी साहित्याचा अभ्यास करत असताना काही एक अभ्यासकाची सोय म्हणून काही एक त्याच्यातले प्रवाह तयार केलेले आहेत. आता मराठी साहित्यामधले अनेक प्रवाह, आम्हाला त्या काळामध्ये परीक्षेमध्ये प्रश्नच यायचा, मराठीतील विविध प्रवाहांच्या पाठीमागच्या प्रेरणा काय आहेत? मराठीमधलं ग्रामीण म्हणजे काय, दलित म्हणजे काय, आदिवासी म्हणजे काय, समकालीन म्हणजे काय, असे प्रश्न यायचे. पण त्या प्रश्नाची सोडवणूक करत असताना मला त्या प्रश्नासंबंधी, त्या साहित्यासंबंधीचं जे विशेषण वापरलेलं आहे त्या विशेषणाच्या इतिहासाकडे जावं लागतं. उदाहरणार्थ ग्रामीण साहित्य, यात ग्रामीण या विशेषणाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या इतिहासाशी, माझ्या जगण्याशी मला निश्चितपणे बोलावंच लागतं. साधारणतः 1960 पासून महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन बदललं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे जे काही ऐतिहासिक संदर्भ आले त्याच्यामध्ये आपण पाहतो की याच काळामध्ये आमच्या निवडणुका आल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक आली कधी? त्या निवडणुकीनं काय दिलं? आमच्याकडं याच काळात पंचवार्षिक योजना आल्या. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यांनी पंचवार्षिक योजना आल्या. पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून ग्राम विकासाची संकल्पना मांडली. खेडी बदलली पाहिजेत. बदलली पाहिजेत म्हणजे कशा अर्थानं बदलली पाहिजेत, काय म्हणून बदलली पाहिजेत हे सांगत असताना त्यांनी पंचायत राजची कल्पना मांडली. म्हणजे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, तुमच्या सहकारी सोसायट्या, तेल गिरण्या, कापूस गिरण्या, साखर कारखाने, या सगळ्यांचं जाळं निर्माण झालं आणि एक सहकारी चळवळ इथं उपूट झाली. याच बरोबर काही एक सांस्कृतिक बदलही होत गेले. आमच्याकडे साखर कारखाना आला. फक्त कारखाना आला एवढंच नाही, तर त्या साखर कारखान्यानं या परिसराला काय दिलं, घेण्यासारखं काय दिलं आणि टाकून देण्यासारखं काय दिलं, याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा याच काळामध्ये शाळा आल्या. आमच्या कळंबला शाळा नव्हत्या त्या काळात. सरकारी शाळा असायच्या, जिल्हा परिषदेच्या शाळा नव्हत्या. तर या शाळेला काय दिलं? खेड्यापाड्यामधल्या पोरांच्या हातामध्ये पहिल्यांदा पुस्तक दिलं. पहिल्यांदा त्याला अक्षरे शिकवली. त्या अक्षरामधून तो स्वतःचं जीवन बघू लागला. आता त्यातली जी काही धडे आम्ही वाचले, त्या धड्यामधून माझं जीवन, रामू उठला, त्याने बैल सोडले, बैल चारायला नेले, अशा स्वरूपाची कथा वाचल्यानंतर माझ्याच घरातला रामू कोणीतरी एक गोठ्यात जाऊन बैल सोडतो आहे अशी एक भावना बनायची. म्हणजे गोठा माझा दिसायचा, बैल माझे दिसायचे, अशा स्वरूपाचं शिक्षण या काळामध्ये आलं. पण याच काळामध्ये जे तथाकथित मराठी साहित्य होतं, जे आम्ही उच्चभ्रू लोकांचं साहित्य मानतो, त्या साहित्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची स्थिती तर होत गेली. कारण तिथं सुद्धा लिहिणारा वर्ग हा पहिल्यांदा खेड्यातला होता. माडगुळकरांचं शिक्षण त्यांच्या गावात झालं. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटलांचं शिक्षण त्यांच्या गावात झालं. रायराम बोराड्यांचं, आनंदी यादवांचं शिक्षण त्यांच्या गावात झालं. मग त्यांच्या गावात शिक्षण होत असताना त्यांना काय गावानं वेगळं दिलं, शिक्षणामधून काय मिळालं, ते त्यांनी जेव्हा त्यांना अभ्यासाला असणारी जी पुस्तकं होती त्या पुस्तकातले धडे वाचता वाचता त्यांना वाटू लागलं. आता माझ्यासारख्याला वाटू लागलं की माडगुळकरांचं मानदेशी माणसं ही व्यक्तिचित्रणे वाचल्यानंतर मला वाटू लागलं, अरे ही माणसं तर माझ्याच गावची आहेत, अशीच माणसं मी लिहू शकतो. मग लिहिण्याविषयीचा आत्मविश्वास मला आला कुठून? माडगुळकरांच्या लेखनामुळे आला. माडगुळकरांनी मला दिशा दाखवली आणि लेखनाविषयीचा एक आत्मविश्वास मला मिळाला. ही पहिली जाणीव आहे या काळातली. 1960ची ही पहिली जाणीव आहे. खेड्यापाड्यातल्या माणसाला वाटू लागलं, अरे मी सुद्धा सरपंच होऊ शकतो, मी सुद्धा गावाचा प्रमुख होऊ शकतो. हा आत्मविश्वास त्याला कुणाकडे आला? यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व बघून आला. म्हणजे राजकारणामध्ये एक आदर्श आला, साहित्यामध्ये एक आदर्श आला, जीवन जगण्यामध्ये एक आदर्श आला. आमचा आदर्श काय आहे हे मी बांधित गेलो. आणि मग भाषेच्या तंत्रातून माडगुळकरांची भाषा माडगुळची भाषा आली. त्यांचे गाव माडगुळ आहे, त्या माडगुळची भाषा आली. शंकर पाटलांची भाषा ही सातारा जिल्ह्यातली आली. बोराड्यांची भाषा ही लातूर जवळचं काटगाव या गावातली आली. म्हणजे माणसं आली ती आपली आपली भाषा घेऊन आली, आपापलं जगणं घेऊन आलं, आपापल्या गावातली माणसं घेऊन आली आणि यातून त्यांनी एक वेगळ्या स्वरूपाची धूळ दिली. आता याच काळामध्ये आपल्याकडं सामाजिक अभिसरणामध्ये भारतीय राज्यघटनेनं आम्हाला बरंचसं काही दिलं. घटनेनं दिलं, बाबासाहेबांच्या शिकवणीमुळं आम्हाला मिळालं. आम्हाला मी माणसं आहोत असं आम्हाला माना असं म्हणणारी एक व्यवस्था आली. त्या व्यवस्थेसंबंधीच्या चळवळी आल्या. त्या चळवळीमधून त्यांचं लेखन आलं आणि ते लेखन सांगू लागलं की आम्ही दलित आहोत. दलित आहोत म्हणजे आम्ही काही गुन्हा केलेला नाही, पण आम्हाला व्यवस्थेनं दलित मानलंय. पण आम्ही इथून पुढे आता दलित मानून घ्यायला तयार नाहीत. आमचं स्वतःची भाषा, स्वतःचं जगणं, स्वतःचं खानपान ज्यात असेल त्याला आम्ही दलित साहित्य म्हणू. पण त्याची जाणीवच वेगळी आहे.
मग आता दलित हा माणूस असला तरी तो मंदिरात जात नाही, किंबहुना त्याला जाऊ दिलत नाही. हे का? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्याची क्षमता त्याच्यात आली. ही क्षमता या व्यवस्थेनं वाढवून दिली, म्हणजे साठोत्तरी व्यवस्थेनं. साठनं काय काय केलं? हे साठनं आमचं सारं जीवनमान बदललं. त्यांना दलित म्हणून आयडेंटिटी मिळाली. आता ते जर दलित आहेत तर मग आम्ही कोणतरी आहोत. मग आम्ही ग्रामीण आहोत, आम्ही खेड्यातले आहोत, आम्ही शेतात राबतो, आम्ही कष्ट करतो, आमच्या कष्टावर लोक जगतात. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबर मग अशी तुम्हाला सांगितलं 12 बलुतेदाराचे प्रश्न आले. त्याला आपण ओबीसी म्हणतो, त्या सगळ्यांचे प्रश्न आले. कारण कष्टणारा वर्ग आहे हा. शेतीमध्ये त्रिना आत्र्यांचं एक पुस्तक आहे गावगाडा म्हणून. त्या त्रिना आत्र्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा खळं करीत असताना, तुम्ही बघितलं असेल पूर्वी खळं मध्ये तिवळा असायचा आणि चौकून बैल असायचे ती कंस मळण्यासाठी. तर त्यांनी सांगितलं हे जे बैल आहेत ना हे 12 बलुतेदार आहेत आणि मधला जो तिवळा आहे तो शेतकरी आहे. शेतकऱ्याची कंस तुडवून काढणारा हा जो जित्राब आहे, हे जे जनावर आहेत म्हणजे हे 12 बलुतेदार आहेत. मग यांना आम्ही काहीतरी दिल्याशिवाय ते आमचं दाणं मळणारच नाहीत. मग सुताराला 12 बलुतेदारी द्यायची, सांभाळायला द्यायची, जे जे काही सगळे व्यावसायिक आहेत त्या सगळ्यांना आम्ही बलुते द्यायचं आणि ते बलुतेदारांना सुद्धा वाटायचं की आम्ही शेतकऱ्याचं काम करतो म्हणून आम्हाला हे बिदागी मिळते. पण त्या काळातलं वास्तव असं होतं, बलुतेदाराच्या घरामध्ये जेवढं बलुतं असायचं तेवढं सुद्धा शेतकऱ्याच्या घरात ज्वारी असायची नाही. म्हणजे माझ्या घरामध्ये जर 10 पोते ज्वारी असायची तर बलुतेदाराच्या घरामध्ये 15 पोते ज्वारी असायची. कारण त्याला 15 घरचं मिळायचंय, त्याला तो वसुली करत होतो म्हणून त्याच्या घरामध्ये अधिक आहे. मग अशा स्वरूपाचं एक विचित्र स्वरूपाचं रसायन सुरू झालं. आणि मग याच्या जाणीव आहेत, यातलं काही आहे. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 72च्या दुष्काळामध्ये खडी फोडायला आपण जायचो. खडी फोडणाऱ्या 2 बाया खडी फोडणं करतात. एक आहे सवर्णाची, एक आहे दलिताची. दलिताची बाई खडी फोडत असताना तिच्या दुपारच्या फडक्यामध्ये ज्वारीची भाकरी आहे आणि सवर्णाच्या बाईच्या फडक्यामध्ये बाजरीची भाकरी आहे. तर ते सवर्णाचं लेकरू म्हणतं की मला पांढरी भाकरी खायची आहे, म्हणजे कोणाच्या दलिताच्या ह्याच्यातली मला भाकरी खायची. आता मागावी तरी पंचायत, नाही मागावं तरी पंचायत. पण याची जाणीव कळव त्या दलिताच्या बाईला येते. ती अवतीभोवती बघते आणि अवतीभोवती बघत हळूच एक कुडका काढून त्या लेकराच्या हातात देते. माझ्या पुढे प्रश्न असा आहे की तिनं अवतीभोवती बघितलं म्हणजे काय बघितलं? तिला अवतीभोवती बघायची गरज का वाटली? कारण तिच्या मनामध्ये आहे की आपण दलित आहोत आणि आपली भाकरी या लेकराला जर दिली तर लोक आपल्यावर बहिष्कार टाकतील किंवा त्या लेकरावर बहिष्कार टाकतील. तेव्हा कोणी आपल्याकडे बघतंय का याची ती आणणी करून तिने ते घास दिला आणि त्याने तो घास बिस्किट खावं या पद्धतीनं आवडीनं खाल्ला. आता हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण काय काय दर्शवतं? जाणीव दर्शवतं की नाही? तिला आपण दलित आहोत याची जाणीव आहे आणि हिला आपण सवर्ण असून सुद्धा दलिताच्या पलीकडचं जगतो आहोत याची जाणीव आहे. आणि हा जाणीवेचं द्वंद्व आहे. दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य जाणीवेचं द्वंद्व आहे. ते काही अस्पृश्यता स्पृश्यता याचं जगणं नाही. म्हणून मी माझं जगणं माझ्यात मांडण्यासाठी मी ग्रामीण जीवनामधले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा शोध घेतो आणि त्या प्रश्नांच्या अंगानं लिहितो. ते लिहित असताना ही ग्रामीण जाणीव आहे. मोठेवरची गाणी, जात्यावरच्या ओव्या, हे जे येतं ना हे ग्राम संस्कृतीमधलं सांस्कृतिक दस्तावेज आहे. हा तो कशातून गाण्यातून व्यक्त होतो, तो लावण्यातून व्यक्त होतो, तो तमाशातून व्यक्त होईल, तो कशातूनही व्यक्त होईल. पण त्याला व्यक्त व्हायचंय. बरोबर. कोणाचा तरी अनुभव घेऊन व्यक्त नाही व्हायचं त्याला. कारण माझं जगणं हे माझं आहे आणि मी ते असं जगतोय आणि मला ते अशाच पद्धतीने मांडलं पाहिजे याची जाणीव त्याला होऊ लागली. म्हणून साहित्यामध्ये सुद्धा दलित जाणीवेचं साहित्य
आणि ग्रामीण जाणीवेचं साहित्य असाच मुद्दा पुढं आदिवासी साहित्य संबंधी आहे. आदिवास जे मूळचे वतनदार माणसं, हे मूळच्या जमिनी यांच्या, मूळची जंगलं यांची, जंगलावर मालकी यांची, जंगलातली भाषा वेगळी, जंगलातलं राहणीमान वेगळं, म्हणून आदिवासींची एक वेगळी संस्कृती आहे. तिला आपण काय केलंय, शोकेसमध्ये ठेवलेलं आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेला जेव्हा आमचं मार्च, लॉंग मार्च चालतो, तेव्हा आदिवासींच्या गाण्यांचे चालतात. किंवा एखाद्या मंत्र्यांची कुठं सत्कार असेल तर त्या जातीचेच लोक आणून त्यांचं एक गाणी दाखवायला लागतात. या आदिवासी संस्कृतीला साहित्यामधून आलं. मग याचा आदिवासीमध्ये जे कोणी शिकलेले आहेत त्यांच्यापर्यंत शाळा गेल्या ना, मग ते आदिवासी पोरं शिकल्यानंतर त्यांना वाटू लागलं की आमचं गाणं का नाही, आमचं म्हणणं यात कुठं आलं. मग आमचं म्हणणं आलं पाहिजे, आमचं जगणं आलं पाहिजे, आमची भाषा आली पाहिजे, आम्ही काय खातो, कशी शिकार करतो हे आमचं आलं पाहिजे. त्याच्यासाठीचा त्यांचा आग्रह हा आदिवासी साहित्य संबंधीचा. स्त्रियांचा प्रश्न आला. या 60च्या दरम्यानच्या काळामध्ये आमच्याकडे एक स्त्रीवादी मुवमेंट सुरू झाली. या स्त्रियांना असं वाटलं की आम्ही जो माणूस आहेत, आम्हाला काही स्वातंत्र्य असलं पाहिजे, आम्हालाही शिक्षणामध्ये आम्हाला काही पाहिजे, आमच्याहीसाठी नोकऱ्यांमध्ये काही एक असावं, असं स्त्रियांच्या जाणीवा येऊ लागल्या. ती स्त्रीवादी साहित्यामध्ये येऊ लागली. अशा स्वरूपाचं सगळं आपलं सत्व घेऊन येणारी जी परंपरा आहे, त्या परंपरा अधिकात अधिक बळकट होऊ लागल्या 70-80च्या दरम्यानच्या काळामध्ये. 60 पासून तरी सुरू झालं, पण 70-80ला हे अधिक प्रबळ झालं. अधिक प्रबळ का झालं, आमचं शिक्षण वाढत गेलं, शिक्षण विस्तारत गेलं, शिक्षण घरोघर गेलं. नुसतं शिक्षणच गेलं नाही, ते शिकणाऱ्या पोरांच्या अंगावरचे कपडे सुद्धा शासन पुरवू लागलं. त्याच्या त्याच्या आहाराचं सुद्धा देणं तिथून होऊ लागलं. सरकारच्या काही वेगवेगळ्या योजना आल्या. त्या योजनाने त्या माणसांच्या घरापर्यंत या योजना जाऊन पोहोचल्या. त्या खानपानाच्या योजना असोत, कपड्या लत्त्याच्या योजना असोत, भाषिक स्वरूपाच्या योजना असोत, त्या योजनेत त्यामुळं ते शिकू शकले, त्यामुळं ते लिहू शकले, त्यामुळं त्यांनी एक सांस्कृतिक स्वरूपाची एक वेगळी चळवळ उभी केली. आता हे सगळं होत असताना प्रश्न पुन्हा साहित्यामध्ये असा आला की समकालीन साहित्य ही कन्सेप्ट याच काळात आली. समकालीन म्हणजे काय, महात्मा फुल्यांच्या काळामध्ये फुले ज्यांच्या संबंधी बोलत होते त्यांच्या संबंधी मी आज बोलणं म्हणजे माझं साहित्य आणि फुल्यांचं साहित्य हे समकालीन आहे. का मी दोघंही एकाच प्रश्नाला हात घालतो. आमचं दोघांचं म्हणणं हे एकच आहे. हे हरिलेखे फार सुंदर सांगायचं हे सगळं की सावित्रीबाई फुले त्यांनी स्त्रियांचे प्रश्न मांडले. आज आम्ही जेव्हा सावित्रीबाई फुल्यांची जयंती साजरी करतो आणि भाषण करायला लागतो तेव्हा माझं भाषण आणि सावित्रीबाईचं कर्तृत्व हे समकालीन आहे. त्यांचं भाषण आणि माझं भाषण हे समकालीन आहे. म्हणजे याच्यात समकाल आपण या अर्थानं पाहतो आहोत. जसं आपण आता समकाल म्हणजे कॉन्टेम्पररी विचारसरणी, कॉन्टेम्पररी विचारसरणीच्या अनुषंगाने. म्हणजे मला फुले सांगायचा तो माझ्या पद्धतीने सांगायचा, पण त्यानं जे सांगितलं तेच सांगायचं. शेतकऱ्याचा असूर फुल्यांचा, शेतकऱ्यांचा असूर आज न वाचणारा शेतकरी सुद्धा आंदोलनामध्ये असूरचं बोलणं बोलतो. हे समकालीन साहित्य म्हणजे मग एक समकालीन स्वरूपाची कथा लिहा. समकालीन म्हणजे केशवसूत हे समकालीन आहेत. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीने जे मी स्वप्राण्याने. काय म्हणजे तुतारी, जे रणवाद्य आहे. मग ते रणवाद्य त्या काळात त्यांना वाजवायचं होतं की नाही, जे त्या काळात जगत होते तेच आजही आम्ही जगतो आहोत ना. आम्हालाही बंडखोरीचं, आम्हालाही लढायची गरज आहे, आम्हालाही तुतारी वाजवायची गरज आहे, आम्हालाही मशालीची गरज आहे. या निवडणुकीचे चिन्ह म्हणून नाही या ती प्रतिक्रिया घेऊन आम्ही बोलतो आहोत.
पण प्रत्येकांची भाषा ही समकालीनांची भाषा, पण समकालीन मराठी साहित्याची एक परंपरा चालली. अशा ज्या सगळ्या साहित्य 90 पर्यंत चित्र 90 पर्यंत, आणि 90ला तर पुन्हा अचानकच तुमचं जागतिकीकरण आलं. माणसापेक्षा पैसा महत्वाचा, हे जागतिकीकरणाची भाषा आहे, ही बेकारीची भाषा आहे, ही हात पसरायला लावणारी भाषा आहे. आम्ही परस्वाधीन झालो या काळात, आणि जागतिकीकरणाला कोणी विरोधच करू शकत नव्हता. जरी झाला विरोध तरी तो टिकणारा विरोध नव्हता, कारण जगत जागतिकीकरणाकडे गेलं होतं. आमची शेतीची व्यवस्था सगळी जागतिकीकरणाने घेतली. आमची औषधं, तुमचं बियाणं, अमुक तमुक सगळं आम्हाला बाजारामध्येच उभं केलं की नाही. शेतकरी आतापर्यंत कधीही बाजारात नव्हता. तो कणगीतलं ज्वारी काढायचा, खुशाल पेरायला न्यायचा. त्याच्याजवळ बियाणं त्याच्याजवळ होतं, पेरणारी व्यवस्था त्याच्याजवळ होती, सगळी व्यवस्था त्याच्याजवळ होती. आज तो परस्वाधीन झालाय, कारण युरिया टाकल्याशिवाय पिकच उगवत नाही. कारण युरियाची आणि त्या बियाण्याची कुठेतरी का अंतर्गत संशोधकांनी किंवा शास्त्रज्ञांनी सांगड घातली आहे. युरिया पेरल्याशिवाय ते पिकत नाहीत. युरियाच्या दारामध्ये आम्हाला काळ्या बाजाराने युरिया खरेदी करावा लागतो. म्हणजे स्वतंत्र असणारा शेतकरी परतंत्र झाला. या जागतिकीकरणानं परतंत्र केला, या जागतिकीकरणानं परस्वाधीन केला. मी माझ्या स्वाधीन नाही, परस्वाधीन आहे. आणि ही 90 नंतरची अवस्था आली, जी आली ती अतिशय प्रचंड स्वरूपानं आली, आणि त्या सगळ्या व्यवस्थेला राजकर्त्यांनी घेऊन टाकलं. राजकर्ते त्या व्यवस्थेच्या ऐवजी राजकर्तेच आमच्या उरावर बसले. तुम्ही मागे एक स्टेटमेंट केलं होतं की समाजकारण हा एक भाग होता, हो, नंतर राजकारणाने तो भाग देखील घेऊन टाकला. म्हणजे राजकारण ही एक अशी अवदशा आहे की तिला मूल्य नावाची व्यवस्थाच नाही. भाषिक मूल्य नाही, विचाराचं मूल्य नाही, जगण्याचं मूल्य नाही. भाषेचा जो स्तर घसरलेला दिसतोय आता. जाहीर सभांमधून, जाहीर सभामध्ये नाही. सभा आज रस्त्यावर कुणी सभा घ्या, पण कुणी सभेला जातं का? ते हे सगळं मॅनेज करावं लागतं. त्यांना खुर्चीवर बसून सभा ऐकणं असं इतिहासात आपल्याला कधीच नाही. खुशाल फतकल मारून बसावं लागायचं, चिखलात बसायचं, माती सारून बसायचं. कोण खुर्च्या टाकत होतं आणि कोण सभेला जात होतं? आज सभेला जाण्यासाठी सुद्धा पैसे. ही जी एक ओंगळ अवस्था आली राजकीय, त्या ओंगळ अवस्थेचे परिणाम तुमच्या जगण्यावर झाले, जगण्याचे परिणाम साहित्यावर झाले. आणि म्हणून साहित्यातले आजचे दुष्परिणाम आपण जेव्हा बघतो तेव्हा आज काही वाचण्यासारखं नाहीच. किंवा तो साहित्याचा स्तर घसरलाय असं म्हणण्यापेक्षा आपल्या जगण्याचा स्तर घसरलाय, आणि त्याचाच अर्थात साहित्याचा स्तर साहित्याचाच आहे, पण ते बघण्याचा डोळसपणा आमच्याकडे राहिला नाही, किंवा ते अभिव्यक्त करण्याची एक तर कुवतच आमच्या जवळ नाही, किंवा हिंमत नाही. बेदरकारपणे लिहा असं नाही. लोक आज आपण पाहतो काही ठिकाणी 2 पोलिस पाठीमागं असतात साहित्यिकाच्या, त्याच्या संरक्षणासाठी. काय करणार आहे तो? ती कोकणातला आमचा एक मित्र आहे, 2 पोलिस 2 वर्ष त्याच्या पाठीमागं होतं. त्यानं कादंबरी लिहिली. आपल्याकडे बाहुलीचा खेळ असायचा का नाही, कचकड्याच्या बाहुल्या, अशा कथले चौकात त्याच्यामध्ये त्या बाहुल्याचा खेळ चालायचा. त्या बाहुल्याच्या खेळाची एक सांकेतिक अशा स्वरूपाची स्टोरी तयार केली. म्हणजे सगळ्याच बाहुल्या झालेल्या आहेत, प्रत्येकाला कोणी ना कोणी तरी बोटानं वरीवरचं खालीवरचं त्याच्या कलावर नाचतात. अशा स्वरूपाच्या बाहुल्यांचा खेळ, कळसूत्री. कळसूत्री बाहुल्या. त्याच्यावर कादंबरी, त्याच्यावरती राजकीय लोकांनी आक्षेप घेतला की हे आम्हाला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेली आहे. म्हणजे लेखन स्वातंत्र्यावर देखील त्यातनं गदा येऊ लागली. लेखन स्वातंत्र्य नावाचा प्रकारच राहिला नाही, कारण स्वातंत्र्य घेणारे लेखक सुद्धा त्या कुवतीचे नाहीत राहिले. अहो, ते जीवनावर कादंबरी लिहितात. म्हणजे मला वाटलं यशवंतरावच्या जीवनावर कादंबरी लिहि म्हणजे काय? तुम्ही त्यांचं फार तर चरित्र लिहाल,
जीवनावर कादंबरी कशी असू शकते? कादंबरी कशी असू शकते? कादंबरीसाठीची पर्सनॅलिटी निराळी असते. कादंबरीचं एक वेगळं व्यक्तिमत्व वेगळं आहे, पण तिला कादंबरीच्या रूपामध्ये आणायचे आणि बाकीचे पात्र काल्पनिक मध्ये उभे करायचे आणि तो माणूस प्याद्याचा फर्जी कसा करायचा. म्हणून निखळ असं एकाच बाजूचा आपल्याला अभ्यास करता येत नाही. केवळ साहित्याचाच नाही अभ्यास करता येत, त्याच्याबरोबर जीवनाचा अभ्यास करावा लागतो, त्याच्याबरोबर जगण्याचा अभ्यास करावा लागतो, त्याच्याबद्दल मला भाषेचा अभ्यास करावा लागतो. माझी भाषा बदलत का चालली? मग हे सगळे प्रवाह आता लुप्त होत चालले आहेत. त्याच्यात कारण आहे. त्याच्या कारण ती प्रवाह गाले प्रवाहाची एक गरज शिक्षणाने निर्माण केली. आदिवासीने वाटू लागले की माझं गाणं आलं पाहिजे याच्यामध्ये. म्हणजे आता शिक्षणाने त्याचं काम केलंय. शिक्षणानं काम केलं, पण शिक्षणानं काम पुरं केलं नाही. सज्ञान केलं शिक्षकानं, पण शहानं नाही केलं. शिक्षणानं सज्ञान झालो आम्ही, आम्हाला वाचायला लिहायला येऊ लागलं, पण ज्याला आपण शैक्षणिक मूल्य म्हणू, माणूसपणाचे जे काही धारणा आहेत त्या धारणा शिक्षणानं देण्यामध्ये अपुरं पडलं शिक्षण. म्हणून आज आपण म्हणतो काय शिक्षण आहे आज? संस्काराचं शिक्षण आहे का? शिक्षणाची पहिली ती कर्तव्यता काय? संस्कार देणं, संस्कारातून माणूस घडवणं आणि माणूस निर्माण करणं हे शिक्षणाचं आद्य कर्तव्य. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. एवढं सूत्र सांगणारा माणूस मूलतः तो अडाणीच होता आपल्या लौकिक भाषेमध्ये. तो कुठं PhD झालेला होता? जसं आपण आज म्हणतो की पंतप्रधान कुठं शिकलेला आहे? अहो शिकलेला काय न शिकलेला काय जर सारख्याच मापात बसत असतील काय म्हणजे शिक्षण आहे? नाही, साहित्याचा मग अशी तुम्ही जो उल्लेख केला की समकालीन, समकालीन, मला हाच प्रश्न थोडा पुढे घेऊन जायचा आहे. तो असा की मग हे जे प्रवाह होते, तुम्ही ज्याचा सगळा उल्लेख केला 60 ते 90 पर्यंत, हे सगळे प्रवाह आपण महाराष्ट्राने पाहिलेच वेगवेगळे. आणि नंतर समाजकारण हा एक वेगळा विषय होता, तो राजकारणात मिसळून गेला बेमालूमपणे, आणि जगणं लोकांचं सगळं बदलत गेलं आणि त्याचं प्रतिबिंब आता साहित्यात तसंच दिसतं आहे. आता ह्या याच्यामध्ये मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी पूर्वी होत्या, ज्या प्रबळपणे जाणवायच्या, ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, हे आता रिलेव्हंट आहे का आजच्या काळामध्ये? हे सगळे साहित्य प्रवाह समकालीन या कन्सेप्टमध्येच मर्ज झाले. समकालीन आपण जेव्हा शब्द वापरतो तेव्हा दलित साहित्य, ग्रामीण साहित्य यांची त्या अर्थानं गरज नाही. गरज कशाची आहे? समकालीनांची गरज आहे. म्हणून आम्ही आज समकालीन असा स्वरूपाचा शब्द वापरतो. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, जनवादी साहित्य या ज्या फळ्या आहेत ना, हे जे प्रवाह आहेत, हे प्रवाह एकत्रित आले कुठं? समकालीनांमध्ये आहे. तुम्ही आता हे लिहित्या लोकांविषयी सांगितलं. लिहिते लोक, वाचकांचा जर विचार केला तर वाचकांचं कल्चर आहे कसं बदलत गेलं तुमचं? नाही, वाचकाचं शेवटी मी कोणत्या संस्कारातून आलो त्या संस्काराचंच मला वाचायचे. मी बाकीचं वाचन करून माझा वेळ घालवणार नाही. म्हणजे मला एखाद्यानं समजा पुराण काळामधली एखादी कादंबरी दिली तुम्ही वाचा, नाही, एकतर मला वाचवणार नाही आणि माझा त्या पुराणावरती विश्वासच नाही. म्हणून मला आवडणार आहे तेच मी वाचणार. कुणाला तरी आवडावी म्हणून मी वाचत नाही. किंवा वाचनामधून काय होतं? माझा विचार प्रगल्भ होतो, माझा अनुभव प्रगल्भ होतो, माझं चिंतन प्रगल्भ होतं. याच्यासाठी मी वाचित असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अवश्य वाचा. कशासाठी होतो? आपण मगाशी म्हणलो वाचा म्हणजे वाचा. वाचाल तर वाचाल, पण काय वाचाल? वाचनाचं महत्व माहिती आहे सगळ्यांना, पण काय वाचायचं हे कोण पटवून देणार? काय वाचायचं? भारंभार कडबा खाल्ल्यासारखं नाही वाचायचं. त्यातलं काय निवडक आहे, त्यातलं काय मला गरजेचं वाटतं, त्यातलं काय आज समकालीनांसाठीचं काय आहे ते मला आज घेऊन वाचायचं. पण ज्या विचारसरणीचा मी आहे, ज्या विचारावर मी भाष्य करतो, त्या विचाराला प्रबोधित करणारे, त्या विचाराला प्रगल्भ करणारे लेखन वाचावं असं मला वाटतं.
म्हणून आज आपण जे प्रश्न म्हणले की आज आज काय लेखकामध्ये, तरी 3-4 नावं मला दिसायला लागतात. ज्या क्षेत्रामध्ये आपण काम केले त्या क्षेत्रात काही आज नावारूपाला येऊ शकणारे किंवा अकादमीच्या पातळीवर जाऊन पोचलेली 7-8 नाव आहेत. त्यांच्याकडून काही एका अपेक्षा भारंभार नाहीत लिहित ते. एखाद्याची 50 पुस्तकं झाली त्या संख्येवरून तो ठरत नाही. 2 पुस्तकं असत नाही, पण 2 पुस्तकावरती सुद्धा आपण त्याचं मोल मागू. नेमाड्याने किती लिहिलं? 3 का 4 कादंबरी आहेत. त्यातल्या ते 3 कादंबरी एकाच ह्याच्यावरती आहेत. तुम्ही किती लिहिलं या महत्व नाही, कसं लिहिलं आणि काय लिहिले. म्हणून आसाराम लोमटेनं किती लिहिलं? 3 कादंबरी, 3 कथासंग्रह लिहिले आणि 1 कादंबरी लिहिली. आसाराम ते ह्याला मिळालं, अकादमी मिळालं. मग त्यानं एकाच कथेच्या 4 कथा करून लिहिता आल्या असत्या. 1 कथा कळमला घडती, दुसरी कथा सोलापूरला घडती, तिसरी कथा कुठेतरी घडती. अशी कथेचे मॅटर हुडकत गेले नाही ती, त्यांनी त्यांचं जगणं हुडकत गेले. मी मगाशी याचं नाव सांगितलं, कृष्णात खोताचं झडझिंबळ. रिंगण ते रिंगण तर आहेच. मला त्याच्यापेक्षा झडझिंबळ आवडले. झडझिंबळ म्हणजे नुसता पाऊस आहे. कोल्हापूरला आपण पाहतो की नुसता पाऊस आहे. तर काही पाऊस पूरक येतात, काही पाऊस दुश्मन म्हणून येतात, काही पाऊस वेगवेगळ्या आकाराने येतात. मग त्यात बाळंतीला घेऊन जाणारा एखादा माणूस असतो, त्याला त्या पावसानं कसं गाठलं, तो पाऊस म्हणजे तिच्या दृष्टिकोनातून काय आहे. अशी पावसाची विविध रूपं आहेत. म्हणून तिथं पाऊस हा खलनायक आहे, पाऊस हा नायक आहे, पाऊस हा जगवणारा आहे आणि पाऊस हे जगणं हिरावून घेणाराही आहे. अशी वेगवेगळी पावसाची रूपं त्याच्यामध्ये येऊन. मग प्रत्येक पाऊस हा त्याला जगण्याचा वेगवेगळा अनुभव देतोय. आणि मग त्या कादंबरीला एक माणूसच तिथं असला पाहिजे असं नाही. तो कुणाशी प्रतिकार करतो? पावसाशी प्रतिकार करतो. झिमझिम पडणारा पाऊस, मुसळधार पडणारा पाऊस, बुरबुर येणारा पाऊस असा. तुम्ही एक खूप छान उल्लेख केला होता आपण जेव्हा प्राथमिक चर्चा करत होतो मगाशी, की जगणं म्हणजे साहित्य, आणि त्या जगण्यातला एखादा भाग जर हरवत गेला किंवा कमी होत गेला की त्याचा शब्दांवर देखील परिणाम. शब्दांवर नाही, आमच्या जगण्यावरच परिणाम होतो. मगाशी सांगितलं की बैलगाडी आहे. एक बैलगाडी गेली, किती शब्द गेले? किती शब्द गेले म्हणजे किती शब्द आज याला बोललं तरी याला ती शब्दाचा अर्थच सांगता यायचा नाही. बरोबर. म्हणजे एक वस्तू आमच्या कृषी जीवनामध्ये, नांगर गेला, नांगराबरोबर नांगराचा फाळ गेला, नांगराचं आडळ गेलं, नांगराचे अमुक गेलं, हे किती गेलं, तर त्याची भरपाई करणार काही आलं का? जातं गेलं, ते आता गेलेले. त्याची भरपाई करू ती यंत्रणा मागायला लागते ती भरपाई, आणि यंत्रणा त्याची नावं अगोदरच ठेवलेली असतात. बरोबर. त्याच्या कंपनीनेच नावं ठेवली असतात. आणि परत ह्याच्यामध्ये परत वैशिष्ट्य असं की अगदी महाराष्ट्राचा जर विचार केला तर बैलगाडीशी संबंधित किंवा तुम्ही जे नांगर सांगेल, आपल्याकडे बोली भाषांमध्ये प्रत्येक प्रांतात त्याला वेगवेगळी परत वेगवेगळे, म्हणजे हे वैविध्य परत. अहो पुन्हा तिफन, कुणी पाभर म्हणतं, कुणी तिफन म्हणतं, कुणी वेगवेगळ्या स्वरूपाचे शब्द आहेत. त्या परिसरात ते शब्द काय एक शब्द नाही गेला, नाही ना. अनेक त्याला शब्दांचं वेगवेगळंच आहे. ते हर एक प्रदेशाच्या भाषा आहेत, हर एक. मग प्रत्येक प्रदेशाची भाषा वेगळी आहे. विदर्भ साहित्य संघ आहे, काय म्हणतो तो? आमच्या वैदर्भ भाषेमधली साहित्य, विदर्भातलं साहित्य, कोकणी साहित्य, पश्चिम महाराष्ट्रातलं साहित्य. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय जे आहे त्याला त्यांच्या भाषेत काय बोलतात? धनगरी जीवन आहे. त्यांच्या धनगरी जीवनामध्ये शेळ्या मेंढ्या लागताना कशा हाकायच्या, काय करायच्या, ते त्यांच्या भाषेतून येतं. ते मला अवगत असत नाही, माझी अवगतता त्याला असत नाही. म्हणजे ज्याला पण व्यक्तिपरत्वे साहित्याची प्रारूप बदलत जातात. प्रमाण भाषेचं काय? प्रमाण भाषा, प्रमाण म्हणजे काय? आपण म्हणतो प्रमाण बोली, प्रमाण बरोबर. भाषेमध्ये प्रमाण नावाचा प्रकारच असत नाही. मला जे काही म्हणायचे ते माझं म्हणणं मला म्हणता आलं
आणि ते तुम्हाला कळलं, संपलं. भाषा हे तुमचं आमचं चलनवलनाचं साधन आहे. अजून एक सगळ्यांच्या जवळचा प्रश्न आहे मनातला, तो म्हणजे अभिजात चा दर्जा मराठीला मिळेल का? एक, आणि मिळाल्याने असा काय फायदा होणार, न मिळाल्याने काय तोटा होणार? नाही नाही, अभिजात भाषेच्या बाबतीमध्ये शासनाने काही एक धोरण ठरवलेलं आहे की ज्या भाषेला, आता मला वाटतं कालच्या त्यांच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आले, तेलुगूला आम्ही प्रतिष्ठा देणार. तेलुगू भाषेला एखादी भाषा जर अस्तंगत होत असेल, त्या भाषेला पुन्हा दरबारात आणणं किंवा त्या भाषेचा सन्मान करणं म्हणजे भाषा जगवणं. आज आमच्याकडे काय झालं की मराठी भाषा ही संकटात आहे. मराठी संबंधी सततपणे बोललं जातं, कारण आम्ही गाव बदललं की हिंदीच बोलायला लागतो. बरोबर. अहो, साधा बागवान असू द्या, बागवानाला सुद्धा आम्ही खेड्यातल्या बाया सुद्धा हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. आम्ही आमची भाषा बोलतच नाही. आम्ही आमची भाषा बोलायची आम्हाला लाज वाटते. ज्याला आपण म्हणतो न्यूनगंड, तो न्यूनगंड का तयार होतोय? कारण तो आहे व्यवहाराशी. व्यवहारामध्ये जी भाषा यशस्वी होते त्याच भाषेचा मी वापर करणार. आज आपण इंग्रजी बोललो की ते प्रतिष्ठा वाटते, त्याची प्रतिष्ठा वाढते, त्याचा सन्मान वाढतो. त्याच्यानंतर हिंदी. आज मुंबईची कोणती भाषा आहे? आपण सांगू शकत नाही की मुंबईची ही भाषा आहे म्हणून. आणि समाज माध्यमातून देखील आता भाषा खूपच वेगळ्या पद्धतीने समोर येते. समाज माध्यमातून येणाऱ्या भाषा आहेत ना, त्या गरजेतून आणि त्याच्या सामाजिक स्वरूपाच्या व्यवहारातून आले. विशेषतः याला अर्थकारण फार महत्वाचं आहे. मी जर तुमच्या भाषेत बोलू लागलो की अधिक संपर्क माझा तुमच्याशी येतो. तुमची भाषा मला अवगत नसेल ना, माझी तुम्हाला अवगत नसेल तर आमचा संवादच होऊ शकत नाही. झाला संवाद तर तो बिगडी संवाद असतो. संवादापेक्षाही त्याच्यात नेटवर्किंग हा उद्देश जास्त असतो. बरोबर आहे की, खरं आहे ना. आणि आज साहित्याचं नेटवर्किंग करणारी भाषा आहे का? तिचं व्हावं का तिनं? आज समजा ऐतिहासिक कादंबरी आपण वाचताना तिथे छत्रपती शिवाजी महाराज जर त्यांच्या भाषेत बोलायला लागले तर आपल्याला ती अधिक वास्तव वाटते. पण ते माझ्या भाषेत बोलायला लागले की वाटतं अरे हे तर पात्र आहे, व्यक्ती नाही. व्यक्तीचं पात्र बनणं, पात्राची व्यक्ती बनणं हे ऐतिहासिक स्वरूपाच्या लेखनामध्ये सहज होऊन जातं. आता याच्यावरूनच मला फक्त एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही मागे उल्लेख केला होता की नवीन विषय येत नाहीयेत. ही एक तुम्हाला खूप खंत वाटते. नाही, बरोबर आहे. म्हणजे जरी काही उदाहरणं आहेत ज्याला आपण अपवाद म्हणू, नवीन लेखकांचा ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला, पण जगणंच अर्थात तुमचं जर हे होत गेलं तर नवीन विषय मिळत नाहीत असं तुमचं? नवीन विषय बी मिळत नाहीत, कारण माझं जगणंच नवीन झालेलं असत नाही. म्हणजे आपण अनुभव घेण्यात कमी पडतोय. सगळं अनुभव, मराठी लेखक अनुभव घेण्यामध्ये अतिशय दुबळा आहे. आता साधी गोष्ट आहे, मी किती गावं बघितली असतील महाराष्ट्रात, आणि पर्यटन करायचं म्हणून किती माणसं जातात. पर्यटनासाठी पर्यटन करून आणि माणसं काय करतात, तिथलं जगणं, तिथलं काय ते बघतात, येतात. हे पर्यटन हे वरवरचं जगणं आहे, पण तुमच्या जगण्याशी निगडीत असणारं आमचा अनुभवच तोकडे आहेत. कशाचाच अनुभव नाही आम्हाला. पण नामदेव ढसाळांचे एक गोलपीठा नावाची कविता संग्रह आला मध्यंतरी. किती जणांना अनुभव आहे नामदेव ढसाळाचा त्या कवितेचा? कशाला गोलपीठा म्हणतात हेच लोकांना माहिती नाही. काय गोलपीठामध्ये चालतं हेच माहित नाही. अण्णाभाऊ साठ्याने घेतलेले अनुभव किती जणांनी घेतले? ते अनुभवाच. आणि बघ, साहित्यामध्ये जे प्रवाह आहे ते अनुभवाच्या पातळीवर सुद्धा आपण लक्षात घ्यायसारखे. आदिवासी साहित्य पुन्हा आपण पाहतो की यांचं लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, त्यांनी जे अनुभव घेतले ते अनुभव किती जणांना घेता आले. त्यांनी ज्या भाषेत साहित्य लिहिलं ती भाषा किती जणांना अवगत झाली, ती भाषा आम्हाला वाचते का? अहो, एक अनुभव असा की आपले पै सोनकांबळे, त्यांचं आठवणीचे पक्षी नावाचं आत्मकथन आहे. तर त्यांचं आत्मकथन हे पुणे विद्यापीठामध्ये एकदा अभ्यासाला लागलं. तुम्ही ते पाहिले की नाही मला माहिती नाही, पण
या आत्मकथनाला शिकवणारे जे प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकाने प्रेम सोनकांबळेंना पत्र लिहिलं की मी माझ्या पत्राच्या सोबत तुमच्याच पुस्तकातले काही शब्द आहेत की ज्या शब्दांचा अर्थ मला लागत नाही तो तुम्ही अर्थ मला सांगावा, म्हणजे मला विद्यार्थ्यांना न्याय देता येईल. शब्दांचा अर्थ सांगून वाङ्मय शिकवणं हा काही न्याय देण्याचा प्रकार नाही. मग प्रेम सोनकांबळेंनी काय उत्तर लिहावं? सर म्हणे, आतापर्यंत तुमच्या संस्कृत भाषेमधल्या संस्कृत शब्द आम्ही पाठ केले. मोरोपंतांची कविता शिकवताना त्यातले शब्द मी पाठ करून वर्गात शिकवले. आता माझ्या पुस्तकातले काही शब्द जर तुम्हाला पाठ करावे लागले असले तर त्याच्यासाठी तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? आता हा 2 सांस्कृतिक जीवनातला संघर्ष आहे. प्रेम सोनकांबळेंचंही खरं आहे असं नाही आणि त्या प्राध्यापकाचं म्हणणंही खरं आहे असं नाही. कारण त्या शब्दाचा मूळ अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला अनुभवाशी बेडता येत नाही. आम्हाला त्या सोनकांबळेच्या पुस्तकामध्ये एक शब्द आहे चांदणी. मला लहानपणी फार चालण्या आवडायच्या आणि मी ती चालणी मुद्दाम खायचो. वर्गामध्ये शिकवताना सांगितलं की काय कवी कल्पना ही, आकाशातली चांदणी आवडणं आणि ती खावीशी वाटणं किती कवी कल्पना आहे. पण मुळामध्ये प्रेम सोनकांबळे असं म्हणतात की पूर्वी मटण वाळवून खात असत. मेलेल्या जनावरांचं मटण वाळवून खात असत. ते वाळवलेलं मटण गाडग्यात भरून मीठ भरून ठेवत असत आणि ते हलवून पावसाळ्यामध्ये त्यातलं एक 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 तुकडा आपण जसं खारसांडगे खातो की नाही तशा पद्धतीने आम्ही खात होतो. त्याला आम्ही चांदण्या म्हणतो. आता इथं आकाशातली चांदणी खाऊ वाटणं आणि त्या गाडग्यातलं वाळलेलं मटण खाऊ वाटणं, या दोन्ही जगण्याचा अन्वयार्थ लावायचा कसा? कोणत्या व्यवस्थेतून लावायचा? कोणत्या समकालीन तत्वानं लावायचा? कोणत्या शाब्दिक आशयातून लावायचा? जगणंच टोटल भिन्न आहे. म्हणून त्यानं त्याच्या जगण्यातली भाषा दिली आणि याला ती भाषा कवी कल्पना वाटली. असे कितीतरी वेगवेगळे स्वरूपाचे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्यातून येणारी जी चीड आहे, ज्याला आपण सांस्कृतिक चीड म्हणतो, आपण शिवीगाळीची चीड म्हणत नाही, की दलित साहित्यात अधिक आली. मग दलित साहित्य हे शिवराळ आहे. दलित साहित्यामध्ये शिव्याच आहेत. दलित साहित्यानं काय सांगितलं? ते म्हणतात की आमचं जगणं आम्ही ज्या भाषेत सांगतो त्याची तुम्ही टिंगलटवाळी करताय. म्हणजे हे आकाशातली चांदणी दिसते हे त्यांना टिंगलटवाळीचं वाटतं. खरं म्हणजे ते त्यांची जाणीव आहे, त्यांचा अनुभव आहे. तो काय टिंगलटवाळीचा भाग नाही. पण सांगायचं कोणी? म्हणून पॅन्थरच्या काळामधलं साहित्य, दलित पॅन्थरच्या काळात, त्या साहित्यापेक्षा पॅन्थरीमध्ये अधिक मजबूत झालेलं होतं. त्यांना सामाजिक अभिसरणाची गरज वाटत होती. साहित्याने 10 वर्षानं होईल साहित्य आमचं. पण आमच्या जीवनाकडे ज्या हेटाळीनं पाहिलं जातं तेच 12 बलुतेदार म्हणून का बोलतो म्हणून दया पवाराची कादंबरी आहे. दया पवाराच्या कादंबरीमध्ये तो म्हणतो माझ्या बहिणीला बाबीच्या साकळ्यांच्या चाळ करून वर्गामध्ये नाचवीत होते आणि मी त्या सापटीतून बघत होतो. वाईट वाटत होतं, पण करू काय? तो कुणाचे अनुभव सांगतो? स्वतःचा अनुभव सांगतो. स्वतःच्या बहिणीविषयीचा अनुभव सांगतो. कुठल्या व्यभिचाराचा अनुभव सांगतो. आणि पण ते जगणं, पायात चाळ घालणं काय, बोरड्यावर नाचणं काय, याच्यामधला फरकच जर त्यांना कळत असेल तर आमच्याकडे बघण्याचा त्याचा पारंपरिक दृष्टीच ती आहे. म्हणजे दृष्टी आणि दृष्टिकोन हा जो तो साहित्यामधला पुन्हा एक वेगळ्या स्वरूपाची कन्सेप्ट आहे. वा सर, तुम्ही खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी उलगडून, मला ना एक छान असं वर्गात बसल्यासारखं वाटतंय. आणि एक फक्त जाता प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आता हा तुम्ही आतापर्यंत ट्रेंड सांगितला, मुळात साहित्य काय असतं आणि त्याच्यातले प्रवाह काय आहेत, हे कसं टिपून घेतलं पाहिजे, त्यातनं काय घेतलं पाहिजे काय सोडलं पाहिजे. नाही ते काय, ह्या सगळ्या गोष्टी समजा आपण याच्यासाठी काय असतं सर, काळ हीच मोठी चाळणी आहे.
किती वर्षाचा काळ हे वर्षात नाही गणता येत. माझ्या जगण्याशी निगडीत आहे ते. आता किती वर्ष टिकणार, काय टिकणार आहे? जे टिकेल ते टिकेल. कारण एखाद्याचे जगणं, ज्याला आपण चिरंतन साहित्य असा शब्द वापरतो. तकलादू साहित्य आणि चिरंतन साहित्य. साहित्यामध्ये दोन प्रकार, ते काळाबरोबर वाहून जाणारं साहित्य आणि काळाला टिकवून ठेवणारं साहित्य. काय टिकवून ठेवतं? आमची मूल्य व्यवस्था टिकवून ठेवते. ज्यांना मूल्यच नाही त्यांचं जगणं टिकवण्यासारखं असतच नाही, कारण ते मरण्याच्याच लायकीचं असतं. कारण प्रत्येक मूल्याला एक चिरंतन मूल्य आणि अस्थायी मूल्य, कायम स्वरूपाची टिकणारी मूल्य आणि काळाबरोबर निघून जाणारी मूल्य. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एकच प्याला नावाचं नाटक आहे, राम गणेश गडकरी. आता लक्षात घ्या, एखाद्या कादंबरी नाटकाकडे बघायचं असेल तर त्या नाटकामध्ये सिंधू, सुधाकर आणि गीता नावाचं एक पात्र आहे, जी सिंधूची सखी आहे. आता सिंधूची विचारसरणी काय आहे की भारतीय स्त्री भारतीय संस्कृतीची प्रतीक आहे. ती भारतीय संस्कृती मानते. पती हाच परमेश्वर आहे अशी तिची धारणा आहे. म्हणून ते पतीच्या विरोधामध्ये बोलत नाही, कारण पतीच्या मोठेपणाचे रूप देणारी एकच प्याला हे नावाचं नाटक आहे, राम गणेश गडकरी. आता याच्यामध्ये सिंधू जेव्हा पती हा परमेश्वर आहे असं म्हणून चालते, पण तो दारू पितो. सिंधूचा सुधाकर हा वकील असतो, मोठा जाणता असतो, पण दारू पितो. दारू पितो नाही तो, नुसतं दारूचं त्याला व्यसन नसलं. आणि सिंधू ही मोठ्या कारखानदाराची मुलगी असते, ऐश्वर्य असते तिच्या घरी, पण त्या दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि त्याची वकिलकी निघून जाते, सनदच नाही. आता काय करतो तो, रोज येतो आणि बायकोला मारतो सिंधूला. सिंधूची एक सखी असते गीता म्हणून. त्या गीतेला वाईट वाटतं, आपण गरीब आहेत, पण आपण गरीब आहोत पण मार खाणारे नाहीत. म्हणजे इथं मूल्यांचा संघर्ष आला की नाही. पती हा परमेश्वर आहे, त्याने 4 लाथा मारल्या तर आपण बरं करायचं नसतं, अशी विचारसरणी मान्य करणारी सिंधू. आणि गीता काय म्हणते त्या सिंधूला की सिंधूताई तुम्ही मार खात जाऊ नका. ती म्हणते असं कसं म्हणतेस, पती हा परमेश्वर आहे. अहो असे परमेश्वर गोठ्यात बांधून चापकानं फोडले पाहिजेत. अशी जेव्हा ती म्हणते तेव्हा तिची मूल्यनिष्ठा काय आहे? कुणाची? गीताची. आणि हिची मूल्यनिष्ठा काय आहे? मग आपण कोणत्या मूल्याच्या बाजूने उभं राहायचं? तो प्रश्न वाचकाला आहे आणि नाटक बघणाऱ्याला आहे. आणि तो प्रश्न उभा करणारा राम गणेश गडकरी आहे. कारण इथं मूल्यव्यवस्थेचा संघर्ष आहे, नाटक नाही, मूल्यव्यवस्थेचा संघर्ष आहे. आणि मग माझ्यासारखा माणूस, ज्याला आपण समकालीन विचार करणं माणूस, हा गीतेच्या बाजूकडून उभा राहतो आणि पारंपरिक स्वरूपाच्या हिंदू धर्मीय संस्कृतीला मानणाऱ्या माणसाच्या पाठीमागं तो सिंधूच्या पाठीमागं उभा राहतो. टोटली नाटकामध्ये बायफर्गेशन आहे विचारसरणीचं. म्हणून हे नाटक कायम स्वरूपाचं टिकणार आहे. किती वर्ष झाली तरी हे ते नाटक जर पुण्याला लागलं तर तुम्ही अवश्य बघा, कारण त्यात कथेपेक्षा सुद्धा मूल्यव्यवस्थेचा संघर्ष आहे. म्हणून त्या ठिकाणी जे अशी मोठ्या साहित्यकृती आहेत, इव्हन आपण रामायण महाभारतापासून खरे ना ते, कारण महाकाव्य आहेत आणि ते अनेक मूल्यांवरती आधारलेले आहेत. ही जरी नाटकं छोटी असली तरी या नाटकाने सुद्धा एक मूल्यव्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून यातले अनुभव काही टिकाऊ आहेत, काही टाकाऊ आहेत. जे टिकाऊ असतील ते साहित्य टिकून राहील, जे टाकाऊ असेल ते साहित्य टाकाऊ होईल. वा. आता एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आमच्या श्रोत्यांना जे वाचक आहेत, उत्तम चोखंदळ वाचक आहेत आणि ज्यांना नवीन नवीन पुस्तकं वाचायला आवडतं, जुनी चांगली पुस्तकं वाचायला आवडतं, तुम्ही कुठली पुस्तकं त्यांना रिकमेंड कराल की ज्यांनी आवर्जून ती वाचली पाहिजेत?
नाही नाही, एक तर पुस्तकाच्या बाबतीमध्ये बोलायचं असलं तर साधारणतः मूल्यांचा आग्रह धरणारी जी पुस्तकं आहेत ना, ती तुम्ही कितीही टाळली तरी प्रसंगी वेगवेगळ्या रूपानं का होत नाही, पण तुमच्या हातात कधीतरी येणारच ती. आता कोसला हे कितीतरी नाकारलं तरी ती येणारच आहे तुमच्या हातामध्ये. पण बिढार आली तरी तुम्ही नाही वाचली तरी फारसं बिघडत नाही. एकच लेखक आहे, पण त्याची जीवनाकडे बघण्याची दृष्टी काय आहे. आणि म्हणून जेव्हा आपण काय वाचावं काय लिहावं असा जेव्हा प्रश्न आपल्याला पडतो, तेव्हा पहिल्यांदा आपण आपली अस्वस्थता न्याहाळली पाहिजे. आणि माझ्या अस्वस्थतेला स्वस्थ करणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सामोरे जाणारी पुस्तकं असावीत. म्हणून मी झळझिंबर कादंबरीचा मी उल्लेख केला. त्यातलं कथानक फार चांगलं असायला भाग नाही, पण त्यानं किती अंगानं निसर्गाशी संघर्ष करावा लागतो ती त्यानं सांगितली. म्हणजे कुठलीही कलाकृती 100% चांगली असते असं नाही आणि 100% वाईट असते असंही नाही. वा सर, तुम्ही इतका वेळ काढून इतक्या छान गोष्टी विश्लेषण त्याचं करून दाखवलं आणि आम्हाला खरोखर प्रगल्भ बनवलं. तर आम्ही आधी वाचक होतो, श्रोते होतो, पण आता खऱ्या अर्थाने आम्ही आता जाणते वाचक याची मला खात्री वाटते. नाही, एक साधारणतः आपल्याला जाणवणारी जी भूमिका असते त्या भूमिकेला सामोरं जाऊन आपण विवेचन करतो. माझ्या या प्रत्येक मुद्द्याला काटछळ करणारी ही एखादी विचारसरणी असू शकते, बरं का. आणि या विचारसरणीचा आग्रह मी यासाठी धरतो म्हणजे पुरस्कार करतो त्याचा. तर ते ही टिकाऊ मूल्यांसंबंधीची बंधारणा आहे. तुम्ही सर पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर जरूर या आणि आणखी एक वेगळा विषय आपण उलगडून दाखवूया सर्वांना. ज्या वेळेस तुम्ही कळमला याल ना त्यावेळेस माझं व्यासपीठ तुम्हाला मोकळं असेल. वा, दिवसभरासाठी मोकळं असेल. येस सर, थँक्यू. श्रोते हो, आता आपण प्राध्यापक भास्कर चंदनशिव सरांना ऐकलं आणि आता आपण खरोखर प्रगल्भ झालेलो आहोत. एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला मिळाला आहे. आपण वाचक म्हणून काय गोष्टी करू शकतो, केवढा अवकाश आहे, केवढं आकाश देखील आहे, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजल्या आहेत. पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.